ही नवी अयोध्या ही सगळ्या जगाला आकर्षित करणारी अयोध्या असेल. त्यानंतर सुद्धा शिवसेनेकडून कोणीही त्याचा इन्कार केला नाही किंवा असं कधी घडलेलं नाही, सन्माननीय बाळासाहेब ठाकरे असं काही बोललेलं नाही असं कोणी म्हटलं नाही. त्याचा अर्थ त्यावेळेला जे बाळासाहेब ठाकरे बोलले ते खरं आहे हे सांगून त्यांनी असं दाखवलं मी काय बहिष्कार टाकत नाहीये, मी जाणार आहे, केव्हा तरी जाणार. बरोबर. अडवाणीजींना आमंत्रण दिलं गेलं, म्हणजे आमंत्रण दिलं गेलं नाही हे विधान फार खोटं आणि चुकीचं आहे. 22 तारखेला तुमच्यापैकी कोणी यायचं, आम्हाला पुढच्या काळामध्ये एक वेळापत्रक करून देतील, त्याच्यामध्ये केव्हा आमचा क्रमांक येईल तर आम्हाला निवडणुकीतल्या यशासाठी राम मंदिराचा इव्हेंट करणं याची आवश्यकता नाही. तर मी निनाद कुलकर्णी, लेट्स ऑफ मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. येत्या 22 जानेवारीला अयोध्येमध्ये भव्य दिव्य अशा राम मंदिराचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर आपल्यासोबत भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी प्रवक्ते माधव भंडारी आहेत. त्यांचं नुकतंच अयोध्या हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. अयोध्येतला आत्तापर्यंतचा प्रवास म्हणजे कार सेवेपासून ते अयोध्येच्या मंदिर उभारणीपर्यंतचा त्यांनी जवळून बघितलेला अनुभव, प्रवास आपण त्यांच्याकडनं ऐकून घेणार आहोत. सर, लेट्स ऑफ मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. 22 जानेवारीला भव्य दिव्य अशा राम मंदिराचा उद्घाटन सोहळा पार पडणार. तुम्ही कार सेवेमध्ये होतात, जवळून तुम्ही अयोध्येचा अनुभव घेतलेला आहे. तेव्हाची अयोध्या आणि आत्ताची अयोध्या काय आठवणी सांगा. मी ज्या वेळेला अयोध्येला गेलो तुम्ही 78 साली अयोध्येला अगोदर गेलो, पहिल्यांदा गेलो, आणि त्यानंतर 90च्या कारसेवेसाठी आम्ही अयोध्येला गेलो, परंतु अयोध्येपर्यंत पोहोचू शकलो नाही. आम्हाला अगोदरच आमच्या गठडीवरून आम्हाला तुरुंगात टाकलं होतं आणि त्याच्यानंतर पुन्हा अयोध्येला जाण्याची संधी अजून मला मिळाली. पण 78 साली जी अयोध्या बघितली होती ती खूपच वेगळी होती. एक छोटं गाव होतं, छोटं शहर होतं, छोट्या गल्ल्या, गजबजलेली वस्ती आणि अत्यंत अस्वच्छ शहर. जशी भारतातली असंख्य शहरं त्या काळामध्ये अस्वच्छ होती तशीच अयोध्याही तशीच होती. त्यावेळेचं रामलल्लाचं मंदिर जे होतं तेही असंच होतं, त्याच्यामध्ये काही कुठलं वेगळेपण असं नव्हतं. परंतु गेल्या इतक्या सगळ्या काळामध्ये 78 पासून आता म्हणजे ती 22 वर्ष ही 22 वर्ष 44 वर्ष लोटली. विशेषतः गेल्या 4-5 वर्षामध्ये अयोध्या झपाट्याने बदलली. 2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला, मंदिराच्या उभारणीचा रस्ता मोकळा झाला आणि त्यानंतर ज्या पद्धतीने अयोध्येमध्ये बदल होत गेले, अयोध्येमध्ये परिवर्तन होत गेलं, आज तर चित्र असं आहे की अयोध्या हे भारतातलं एक अत्यंत सुंदर, देखणं आणि आगळं वेगळं शहर म्हणून उभं राहील, एक प्रेरणा केंद्र म्हणून उभं राहील आणि केवळ भारतासाठीच नाही तर सगळ्या जगामध्ये जो हिंदू मान्यता असलेला वर्ग आहे, हिंदू विचारांबद्दल प्रेम असलेला वर्ग आहे, मग तो भले धर्माने स्वतःला हिंदू म्हणवत नसेल तरीसुद्धा ज्याला हिंदू विचार मान्य आहे त्याला अशा प्रत्येकाला आकर्षित करेल असं केंद्र आज अयोध्येच्या रूपाने उभं राहतं आणि ही नवी अयोध्या ही सगळ्या जगाला आकर्षित करणारी अयोध्या असेल. या सगळ्याच्यामध्ये जसं तुम्ही वर्णन केलं की पूर्वीची अयोध्या आणि आत्ताच्या अयोध्या याच्यामध्ये मागच्या 3 वर्षामध्ये अयोध्याचा झपाट्याने विकास होतोय, जसं त्याची दखल सगळीकडे घेतली जाईल असं तुम्ही म्हणताय. या सगळ्याच्यामध्ये काही जणांना पोटदुखी सुरू झाली आहे, काही विरोधक त्या बोलतायत. त्या याच्यामध्ये तुम्ही कसं बघाल? कारण विरोधकांकडनं असं म्हटलं जातं आहे की मंदिराचं बांधकाम हे अर्धवट आहे तरी त्याची प्राणप्रतिष्ठापना केली जाते. तर तुम्ही जवळून हा सगळा बघितला, नेमकं तुम्ही याच्याकडे कसं बघता? असं आहे की या मंदिराच्या निर्मितीशी, उभारणीशी या देशातले हजारो साधू संत जोडलेले आहेत, हजारो धर्माचार्य जोडलेले आहेत, हजारो विद्वान शास्त्री जोडलेले आहेत की ज्यांनी धर्मशास्त्राचा अभ्यास केला आहे, ज्यांचा अधिकार आहे, अशी लोक याच्याशी जोडलेली आहेत. आणि या सर्वांनी मिळून विचारविनिमय करून एकत्र येऊन सर्व गोष्टींचा सांगोपांग विचार करून हा निर्णय घेतलेला आहे आणि त्यानुसार आज हे काम चालू आहे. जी मंडळी आज विरोध करतायत त्यांचा या सगळ्या विषयांशी काही संबंधच नाही. ते आंदोलनात नव्हते, ते त्या राम मंदिराच्या उभारणीत नव्हते, त्यांनी राम मंदिराच्या उभारणीची टिंगलटवाळी केली.
ज्यांचा या आंदोलनाशी संबंध नाही, ज्यांचा राम मंदिराच्या उभारणीशी संबंध नाही, ज्यांनी कायम ह्या सगळ्या विषयाची टिंगलटवाळी केली, हं. त्यांच्या कुठल्याही आक्षेपाला उत्तर द्यायची आवश्यकताच नाही. त्यामुळे ठीक आहे, त्यांना त्यांचा विरोध असून सुद्धा, त्यांना मान्य नसून सुद्धा या देशातल्या 130 कोटी जनतेला हे मंदिर हवं आहे. या देशातल्या सर्वसामान्य माणसाला हे मंदिर हवं आहे. या देशातल्या सर्वसामान्य जनतेला या मंदिराच्या उभारणीमध्ये आनंद आहे. आणि ही जी मुठभर मंडळी आहेत, म्हणजे ही हजारामध्ये सुद्धा मोजावी लागणार नाही, शेकड्यामध्येच मोजली जाते अशी जी मुठभर मंडळी आहे, त्यांच्या पोटदुखीची दखल सुद्धा घेण्याची गरज आहे. पण याच्यामध्ये जसं उद्धव ठाकरे वेळोवेळी किंवा शिवसैनिकांकडनं असं म्हटलं जातं की आम्ही बाबरी पाडली तेव्हा आम्ही तिथं होतो. पण तुमच्या पुस्तकामध्ये एक असा संदर्भ आहे की ज्याच्यामध्ये बाळासाहेब म्हणतात की शिवसैनिक बाबरी पाडताना तिथे नव्हते. नेमकी सत्य हे आहे, त्याच्यातली बाजू काय? आता असं आहे ना की माझ्या पुस्तकात मी तो सगळा वृत्तांतच दिलेला आहे. आणि शिवाजी पार्कवरच्या सभेमध्ये सन्माननीय बाळासाहेब ठाकरेंनी जाहीर सभेत भाषण करताना हे स्पष्टीकरण केलं. ते प्रसिद्ध झालं, छापून आलं. त्याच्यानंतर त्या सगळ्या विषयासाठी नेमलेल्या ज्या वेगवेगळ्या समित्या होत्या, कमिशन्स होती, त्यांच्यासमोर साक्षी पुरावे लागले. तर लिबरहान आयोगासारख्या आयोगासमोर शिवसेनेचं कोणी गेलं नाही, त्यांनी आपली भूमिका मांडली नाही. किंवा अन्य ज्या समित्या नेमल्या होत्या, चौकशी समित्या नेमल्या होत्या, त्याच्यात कोणी कुठे आलं नाही. आणि विशेषतः सन्मान्य बाळासाहेब ठाकरेंचं ज्या विधानाचा उल्लेख मी माझ्या पुस्तकात केला आहे की ज्या वेळेला ती इमारत पडली त्यावेळेला आमच्यापैकी कोणी तिथे नव्हतं, आमचा काही संबंध नाही. हा सगळा वृत्तांत ज्यांनी तयार केला होता त्या सुजाता आनंदन ह्या पत्रकारांनी 2018 पुन्हा एकदा ह्या विषयावर सविस्तर केली आणि या सगळ्याची पुनरावृत्ती केली. त्यानंतर सुद्धा शिवसेनेकडून कोणीही त्याचा इन्कार केला नाही किंवा असं कधी घडलेलं नाही, सन्माननीय बाळासाहेब ठाकरे असं काही बोललेलं नाही असं कोणी म्हटलं नाही. याचा अर्थ त्यावेळेला जे बाळासाहेब ठाकरे बोलले ते खरं आहे असंच म्हणावं. पण मग तुम्ही जसं म्हणताय की तिथं बाळासाहेब म्हणजे शिवसैनिक नव्हते असं बाळासाहेब जेव्हा म्हणतायत जाहीर सभेमध्ये, त्यानंतरही आज काही कार्यकर्ते किंवा शिवसैनिक असं म्हणतात की त्यावेळेस आम्ही होतो पण हे भाजपला मान्य नाही आहे, कारण त्याचं सगळं श्रेय भाजपला द्यायचं आहे आणि आगामी लोकसभेच्या निवडणुकांसाठी भाजप हा एक इव्हेंट करतंय, अशी पण एक दुसरी बाजू ते धरून धरत आहेत की खरंच हे भाजप म्हणजे 2024 भाजप हा इव्हेंट करताय का? अशा तऱ्हेच्या कुठल्याही इव्हेंटची गरज निवडणुकीसाठी आम्हाला नाही. कारण नुकत्याच 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका झाल्या. त्यातली 3 राज्य अशी होती की त्या ठिकाणी भाजपचा दारुण पराभव होईल असं सगळं पत्रपंडित जाहीरपणे सांगत होते. त्यावेळेला काही कुठल्या मंदिराचं लोकार्पण नव्हतं, काही नव्हतं, कुठलाही धार्मिक विषय नव्हता. तरी सुद्धा त्या 5तली 3 राज्य ही आम्ही प्रभावीरित्या जिंकली, प्रचंड बहुमताने जिंकली. उरलेल्या 2 राज्यांमध्ये सुद्धा आमचं मूळ ताकद नसताना आम्हाला नवीन यश चांगल्या पद्धतीने मिळालं. त्यामुळे आम्हाला निवडणुकीतल्या यशासाठी राम मंदिराचा इव्हेंट करणं याची आवश्यकता नाही. आमच्या सरकारने केलेलं काम, माननीय मोदीजींचं नेतृत्व, पक्ष संघटना या सगळ्याच्या आधारावरती आम्ही निवडणुका समर्थपणे लढवू शकतो. हा जो कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम त्या मंदिराच्या निर्मितीसाठी स्थापन केलेला जो न्यास आहे त्या न्यासाने ठरवलेला कार्यक्रम आहे. त्यांना जी वेळ योग्य वाटली, त्यांच्या सगळ्या कामांच्या दृष्टीने त्यांना जे सोयीचं वाटलं ती वेळ त्यांनी निवडली. ह्या याच्यामध्ये 22 जानेवारीला उद्धव ठाकरे नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये पूजा करणार आहेत असं ते म्हणाले. ते अयोध्येला जाणार नाही आहेत. बाळासाहेबांची आणि भाजपची ही जी काही भूमिका होती हिंदुत्ववाद्याची, एक मुद्दा होता, दोघांचे समविचार होते. बाळासाहेब हिंदुत्ववादासाठी विचारसरणीसाठी खूप प्रमुख आघाडीने मुद्दे मांडायचे किंवा त्यांची बाजू मांडायचे. आत्ता उद्धव ठाकरे तशी भूमिका घेत नाही नेमकं, आणि भाजपला उद्धव ठाकरेंबद्दल असा राग काय?
आणि उद्धव ठाकरे अशी विरोधातली भूमिका घेत आहेत, जेव्हा बाळासाहेब ठाकरे स्वतः हिंदुत्वाच्या मुद्द्यांवरती अनेक विषयांवरती त्यांनी भाष्य केलेलं आहे. मग आता उद्धव ठाकरेंची अचानक अशी भूमिका बदलण्याचं काय कारण असू शकतं? ह्या प्रश्नाचं उत्तर खरं तर तेच देऊ शकतो. त्यांनी आता काँग्रेसची हातनिवडी केली. काँग्रेसने अधिकृतपणे या सगळ्या कार्यक्रमात बहिष्कार केला आणि काँग्रेसला कुठल्याही प्रकारचा हिंदुत्वाचा मुद्दा, कुठल्याही प्रकारचा सांस्कृतिक राष्ट्रवादाचा मुद्दा मान्य नाही. काँग्रेसला राष्ट्रवादाचा मुद्दाच मान्य नाही. त्यामुळे काँग्रेसच्या भूमिकेला सुसंगत भूमिका घेण्याचा प्रयत्न कदाचित ते करत असतील. अनेक बड्या नेत्यांना उद्घाटन सोहळ्याचं आमंत्रण मिळालंय. राष्ट्रवादीचे सर्व शरद पवारांना पण आमंत्रण मिळालंय, पण त्यांनी आपण जेव्हा पूर्ण बांधकाम होईल म्हणजे त्यावेळेस ते जाणार आहेत. तारीख त्यांनी अजून जाहीर केली नाही, पण जाणार असं म्हटलंय. तोपर्यंत मंदिर पूर्ण होईल असं ते म्हणालेत आणि त्याच वेळेस मी ते जाईल. म्हणजे एका अर्थी त्यांनी त्याला दुजोरा दिलाय का की मंदिर हे अपूर्ण अवस्थेत आहे? त्यांनी त्यांच्या नेहमीच्या पद्धतीनुसार हेही नाही तेही नाही, सगळीकडे हात ठेवण्याचा त्यांचा जो स्वभाव आहे त्या पद्धतीने त्यांनी हे सगळी भूमिका घेतली. हे सांगून त्यांनी असं दाखवलं मी काय बहिष्कार टाकत नाहीये, मी जाणार आहे, केव्हा तरी जाणार. बरोबर. बहिष्कार टाकला तर काय होईल हे काँग्रेसने केलेल्या उद्योगावरून त्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे तेच जोडे आपल्याला पडू नयेत म्हणून त्यांनी त्यांच्या नेहमीच्या चलाखीने मी जाणार आहे अशा तऱ्हेचं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला. प्रमुख शंकराचार्यांनी पण या सोहळ्याकडे जाणार नसल्याचं असं ते म्हणतायत की हिंदू शास्त्रानुसार याचं एक तर पूजापाठ होत नाहीये, एक ते म्हणतायत. दुसरी गोष्ट म्हणजे मंदिर अर्धवट अवस्थेत आहे. तर मग भाजपकडनं ही एवढी घाई त्याच्या उद्घाटन सोहळ्याची का केली जाते? पुन्हा तोच प्रश्न तुम्ही वेगळ्या भाषेत विचारत आहे. पण शंकराचार्य येत नाहीये, ज्यांना हिंदू धर्मामध्ये महत्वाचं स्थान आहे, तेच या सोहळ्याला येत नाहीयेत. सगळे प्रमुख शंकराचार्यांची ही भूमिका नाही, एका उपशंकराचार्यांची ही भूमिका आहे. आणि ते किंवा त्यांचे जे गुरु होते त्यांनी कायमच या पद्धतीने या आंदोलनात विरोधी भूमिका घेतली. ठीक आहे, ते त्यांची भूमिका आहे. परंतु मी मगाशी म्हणालो तसं की जे या आंदोलनाशी वर्षानुवर्ष जोडलेले, किमान 40 वर्ष 50 वर्ष जोडलेले साधू संत महंत धर्माचार्य आहेत, अशा सगळ्यांनी मिळून घेतलेले निर्णय. आणि त्यामुळे त्यांनी त्यांच्या पद्धतीने निर्णय घेतला, ते त्यांच्या पद्धतीने काम करतात. आपल्या हिंदू धर्मामध्ये, हिंदू विचार पद्धती, हिंदू धर्मामध्ये म्हणण्यापेक्षा हिंदू विचार पद्धती पिंडे पिंडे मतिर भिन्ना हे मान्यच केलेलं आहे. प्रत्येकाला आपापलं वेगळं मत आहे हे मान्य केलं. आणि तसं वेगळं मत शंकराचार्य पीठाच्या परंपरेमधल्या काही लोकांचं जर असेल तर ठीक आहे, तो त्यांचा आहे. तुम्ही अयोध्या म्हणजे आता हे सोहळा पार पडतोय, तुमचं अयोध्या पुस्तक पण येत आहे, त्या पुस्तकाबद्दल तुम्ही काय सांगाल? त्याच्यामध्ये ज्याची दखल पूर्ण म्हणजे भारतात तर घेतली जाते, भारताच्या बाहेरही त्या अयोध्या हा या विषयाची दखल घेतली आहे. तुमच्या पुस्तकामध्ये असे कुठले कुठले उल्लेख आहे ज्याचा प्रकर्षाने म्हणजे तरुण पिढीने आणि त्याचा वाचावा असं हे आहे? माझ्या पुस्तकामध्ये मी मराठीमध्ये प्रथमच अयोध्या या विषयाशी जोडलेले सगळे पैलू एकत्र मांडण्याचा प्रयत्न केला. अयोध्येची प्राचीनता काय हेही दाखवून द्यायचा प्रयत्न केला आहे. अयोध्येच्या पौराणिकतेचा खुलासा केला आहे. अयोध्येची ऐतिहासिक बाजू जी आहे ती मांडली. आणि मग अलीकडच्या काळात म्हणजे साधारणपणे 1940 पासून आतापर्यंतच्या सगळ्या आधुनिक काळामध्ये अयोध्या विषयाशी जोडलेले जे राजकीय मुद्दे होते त्यांची चर्चा केली. अशा पद्धतीने एक पाश्चात्य लेखनामध्ये, इंग्रजी लेखनामध्ये विशेषतः एक अल्मानाक नावाचा प्रकार असतो. त्या अल्मानाकमध्ये त्या विषयाशी जोडलेले सगळे मुद्दे एकत्र मांडण्याचा प्रयत्न केला जातो. तसा प्रयत्न मी या पुस्तकात केला. ओके. असं पण म्हणजे प्रश्न परत विरोधकांच्या ह्याच्यावर येतोय की भाजपमध्ये असं होतं की एकदा काम एखाद्या व्यक्तीकडचं संपलं की त्याला साईडलाईन केलं जातं
अयोध्येच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याला पण अडवाणींना पहिले आमंत्रण दिलं गेलं नाही, त्यांच्या तब्येतीचं कारण देत त्यांना हे केलं. खरंच अडवाणींना साईडलाईन केलं गेलं का? कारण अडवाणींची अयोध्येच्या याच्यामध्ये प्रमुख भूमिका होती. पहिली गोष्ट म्हणजे अडवाणीजींना आमंत्रण दिलं गेलं. हं. म्हणजे आमंत्रण दिलं गेलं नाही हे विधान फार खोटं आणि चुकीचं आहे. हं. अडवाणीजींना पूर्ण सन्मानाने आमंत्रण दिलं गेलं. कदाचित कुणीतरी त्यांच्याबद्दल हितचिंतकांपैकी कुणीतरी त्यांचं वय आणि त्यांची तब्येत ही लक्षात घेऊन अडवाणीजींनी कार्यक्रमाला येण्याबद्दल विचार करावा हं, हं, हं. असं म्हटलं असेल. परंतु आयोजकांपैकी निमंत्रण देणाऱ्यांपैकी कोणीही तुम्ही येऊ नका असं अडवाणीजींना सांगायला गेले हं, आणि कारणही नाही. आम्हाला सगळ्यांनाच अडवाणीजींबद्दल नितांत आदर आहे. हं. अडवाणीजींचं या विषयातलं जे योगदान आहे ते ऐतिहासिक आहे. त्याच्याबद्दल कोणाच्या ह्याची गरज नाही, दाखल्याची गरज नाही किंवा प्रमाणपत्राची गरज नाही. आणि असं असताना अडवाणीजी त्या कार्यक्रमाला येऊ नये असं आमच्यापैकी कोणालाही वाटत नाही, वाटणार नाही. आणि अडवाणी जर कार्यक्रमाला आले तर त्यांचा उचित सन्मान आणि सगळ्या पद्धतीने गौरवाने त्यांना वागवं. तुम्ही अयोध्येला गेला नाहीत, म्हणजे परत जाण्याची तुम्हाला संधी मिळाली नाही. या सोहळ्यासाठी तुम्ही जाणार आहात का? नाही, या सोहळ्यासाठी ज्या आत्ता व्यवस्था सगळ्या लागलेल्या आहेत हं. त्याच्यामध्ये आम्हाला सगळ्यांनाच हे बजावलेलं आहे की 22 तारखेला तुमच्यापैकी कुणी यायचं. बरं. आम्हाला पुढच्या काळामध्ये एक वेळापत्रक करून देतील, त्याच्यामध्ये केव्हा आमचा क्रमांक येईल तर पण जसं तो मोठ्या प्रमाणातला अयोध्येतला कार्यक्रम असणार आहे. देशभरात राम मंदिरांमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करणार. पुण्यामध्ये किंवा महाराष्ट्रात असं मोठ्या प्रमाणात काही भाजपकडनं पुण्यामध्ये भरपूर कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे, चालू आहे. आज सकाळी मी स्वतः 3 मंदिरांमध्ये आमचं जे स्वच्छता अभियान चालू आहे त्या मंदिर स्वच्छता अभियानामध्ये कार्यकर्त्यांबरोबर सहभागी झालो. आणि 22 तारखेला सुद्धा आम्ही सगळेजणच या कार्यक्रमांमध्ये ज्या वेगवेगळ्या पद्धतीने सहभागी होणार. प्रचंड म्हणजे देशभरामध्ये दिवाळी साजरी होईल तशीच दिवाळी पुण्यामध्ये त्याच प्रचंड उत्साहाने साजरी होईल आपल्याला बघायला मिळेल. ओके. म्हणजे या अयोध्येच्या विषयांशिवाय एक प्रश्न माझा असा आहे तुम्हाला की 2024 मध्ये लोकसभेच्या निवडणुका आहेत. तुम्ही गेल्या काही वर्षांपासून पुण्यामध्ये बऱ्यापैकी म्हणजे तुमचं वास्तव्य आहे. पडद्यामागे बऱ्याचशा हालचाली घडत आहेत लोकसभेसाठी. तुम्ही लोकसभेसाठी इच्छुक आहात का? नाही, मला असा कुठला मुद्दा माझ्यासमोर आज नाही. माझ्यावरती पक्षाने पुणे शहराचा प्रभारी ही जबाबदारी सोपवली आणि त्या दृष्टीने पुणे शहरामध्ये संघटनात्मक कामामध्ये जे लक्ष घालायला पाहिजे ते मी घालतो. पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारणं, पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडणं, आपली सगळी क्षमता वापरून पार पाडणं हा माझा स्वभाव आहे. त्याच पद्धतीने मी गेली अनेक वर्ष काम करत आलो, आजही तेच काम करतोय. पक्ष देईल ती जबाबदारी मी पार पाडतो. पण तुमची जसं काही जणांनी इच्छा व्यक्त केली की बाबा खासदार होण्याची इच्छा आहे, जसं 3 राज्यांमध्ये भाजपने नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे, तसंच पुण्यामध्येही होण्याची शक्यता आहे का? असं आहे की ज्यांना आपण खासदार व्हावं असं वाटतं त्यांनी त्यांची इच्छा व्यक्त केली आणि कार्यकर्त्यांनी अशी इच्छा व्यक्त करण्यामध्ये काही गैर आहे त्यांनी करू नये असं काही आमचं कोणालाच वाटत नाही. बाकी उमेदवारी कुणाला द्यायची, कशी द्यायची हा निर्णय सर्वस्वी संघटनेचा आहे. संघटनेची, पक्षाची त्याची एक यंत्रणा आहे, त्याची एक निर्णय घेण्याची पद्धत आहे. त्या यंत्रणेच्या माध्यमातून पक्षाच्या पद्धतीनुसार निर्णय घेईल. म्हणजे कोणालाही जर समजा तिकीट नाव जाहीर झालं तरी भाजप म्हणून तुम्ही सगळेजण त्याच जोमाने कामाला करायचंच आहे. आता भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीने आम्ही सगळेजण कमळासाठी मत मागतो, व्यक्तीसाठी मत मागत नाही. माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीला 400पेक्षा अधिक जागांवर विजयी करणं हे लोकसभा निवडणुकीमधलं आमचं उद्दिष्ट आहे. पुण्यासारखी जागा जी आम्ही परंपरेने जिंकत आलो, हक्काने जिंकत आलो, त्या ठिकाणी विजयाचं जे प्रमाण आहे, विजयाचं अंतर जे आहे, मागच्या वेळेला समजा आम्ही 3-3.25 लाखांनी जिंकलो तर यावेळेला 4 लाखापेक्षा 4.5 लाखापेक्षा जास्त मतांनी जिंकणं हा आमचा उद्दिष्ट राहील. आणि कुठल्याही अर्थाने लोकसभेमध्ये पूर्ण बहुमतच नाही तर विक्रमी बहुमत मिळवण्याच्या बाबतीत
भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही कार्यकर्त्याकडून त्याच्यामध्ये दुसरा विचार होणार नाही, दुसरं काम पण होणार नाही. तर हे होते भाजपचे ज्येष्ठ नेते माधव भंडारी, ज्यांनी अयोध्याच्या त्यांच्या सुरुवातीच्या काळापासून आत्तापर्यंतचा जे काही मंदिर बांधकामापर्यंतचा प्रवास आहे तो उलगडला आहे. येत्या 22 तारखेला अयोध्येत मोठ्या प्रमाणात हा उत्साह पार पडणार आहे. त्याच पद्धतीने पुण्यातही मोठ्या प्रमाणात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे असं त्यांनी सांगितलं. याशिवाय त्यांनी लोकसभेच्या आगामी निवडणुकांवरही भाष्य केले. पुण्यातनं ज्या कोणाला तिकीट मिळेल त्याला विजय करण्यासाठी भाजपचे सर्व कार्यकर्ते हे काम करतील असा विश्वासही त्यांनी यावेळेस व्यक्त केला.